ज्ञानेश्वरीचा अध्याय 6 आहे. श्लोक क्रमांक 8 आहे. तयासो अंतकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेची होय. तैसा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. तैसा हा घटाकार जैसा निमालिया जया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. तैसा देहंकार नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीच आहे. ज्ञानेश्वरीचा अध्याय 6 आहे. सगळीकडे हा कुंडलिनी योगाचा आहे म्हणून असं सगळ्यांना परिचित आहे. असं काही नाही, त्याच्यामध्ये कुंडलिनी योग पण सांगितलेला आहे आणि ज्ञानमार्ग पण सांगितलेला आहे. आणि हा अध्यात्म मार्ग जो आहे तर अंतरंगाची अधिकारी म्हटलं, कारण ही बाहेरची इंद्रिय आहेत ते दृश्य जगाला काय करतात त्याचं ज्ञान करून देतात आणि अंतकरणातली जी इंद्रिय आहेत ती जी आहेत ते आपल्याला आतलं ज्ञान आपल्याला करून देतात. बाहेरच्या या इंद्रियांना आतलं जे काही ज्ञान आहे किंवा स्वयंप्रकाशित ज्ञान आहे ते ज्ञान होण्यासाठी हे अंतकरण जे आहे ते फार गरजेचं आहे. आणि अंतकरण हे तुम्हाला माहिती आहे अंतकरण कशाला म्हणतात. तर आपण म्हणतो अंतकरण म्हणजे काय म्हणतो विठ्ठलराव, तर अंतकरण मन बुद्धी चित्त. हां, पण संत काय म्हणतात अंतकरण म्हणजे काय, अंतकरण म्हणजे काय, आणखीन कोण म्हणते काय, आतलं ज्ञानाचं करण त्यालाच अंतकरण म्हणते शास्त्रकाराने. हां, सुनीलराव काय तुम्हाला काय विचार केला त्याच्यावर अंतकरण म्हणजे? तर अंतकरण म्हणजे काय, तर स्वरूपाच्या ठिकाणी प्रथम जे स्फुरण झालं निराकार असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी जे प्रथम जे स्फुरण झालं, जे स्फुरण निर्विकल्प आहे, फक्त स्फुरण आहे, अजून कल्प त्या ठिकाणी व्हायला नाही, त्याचं नाव आहे अंतकरण. अंतकरणाला काय म्हटलेलं आहे त्यांनी, निर्विकल्प स्फुरण. आत्ता आपल्या ठिकाणी सकाळी मी मगाशी म्हटलो त्यावेळेला अंतकरण आहे की नाही, आहे, पण त्याला स्फुरण नुसतं स्फुरण आहे त्या ठिकाणी, अजून ते स्पंदन व्हायचं आहे, मग गुंजन व्हायचं आहे आणि मग प्रगटीकरण व्हायचं आहे. म्हणजे ते परा पश्यंती म्हणजे परेच्या ठिकाणी आहे आणि चैतन्य कुठं आहे तर परेच्या परती, परेच्या परती आहे ते. आणि परेच्या ठिकाणी ज्या वेळेला ते येतं त्यावेळेला ते काय झालं, स्फुरण झालं. मग त्या स्फुरणामध्ये काय सांगितले संतांनी, ते अहम ब्रह्मास्मी स्फुरण आहे. सोहम कसलं स्फुरण आहे ते, अहम ब्रह्मास्मी स्फुरण आहे ते. मग ते आपल्या ठिकाणी आत्ता स्फुरण आहे की नाही, काय स्फुरण आहे, नाही, कुठे देह. तरी आत्ता आपण यांना ऐकत होतो त्यावेळेला मी देह आहे त्यावेळेला कुठे माहिती होतं, मी आहे एवढंच माहिती होतं. मी आहे एवढं तरी माहिती होतं का, नाही, काहीच माहिती नव्हतं. पण आम्ही होतो ना, पण मग आम्ही होतो जे ते आम्ही विसरलो. मग जे आहोत ना ते विसरणं त्याचं नाव अज्ञान आहे. आम्ही जे सर्व कार्य करत असताना जे आम्ही आहोत ते विसरलोय आणि जे आम्ही नाहीत तिकडं आमची वृत्ती जायला लागली आहे. मग अंतकरणाच्या ठिकाणी निर्विकल्प स्फुरण आहे आपल्या, आणि ते स्फुरण कसं आहे तर शुद्ध आहे, त्याला कशाची अजून बाधा झालेली नाही, त्याच्या ठिकाणी अजून कल्प उठलेला नाही. पण त्या ठिकाणी संत काय म्हणतात की आपल्याला हे बाहेरचं जग जे आहे ते त्रास देत नाही. बाहेरचं दृश्य आता जग आहे हे कुठलं त्रास दे, आता इथे आपण इथे सगळे बसलोय, मग यातलं बाहेरचं जग तुम्हाला काही त्रास द्यायला लागले का आता, नाही. मग कोणतं जग त्रास द्यायला लागले, मग आतलं जग त्रास द्यायला लागले. मग आतलं जग जे आहे त्याला काय म्हणायचं, जीवसृष्टी. आणि बाहेरचं जग आहे त्याला काय म्हणायचं, ईश्वर सृष्टी. मग ईश्वर सृष्टी कशी आहे, बाधक आहे का निर्बाधक आहे, कशी आहे तर निर्बाधक आहे. हो, ईश्वर सृष्टी बाधक नाही. मग बाधक कुठली आहे तर जीवसृष्टी बाधक आहे. जीवानं जी कल्पना केलेली सृष्टी आहे ती काय आहे, बाधक आहे. आणि ती सृष्टी कुठं निर्माण होते तर त्या अंतकरणामध्ये निर्माण होते. म्हणून हे सगळं जे परमार्थ आहे किंवा संसार आहे तो परमार्थही तिथंच आहे आणि संसारी काय आहे तिथेच आहे. म्हणून त्या ठिकाणी जे स्फुरण आहे त्या स्फुरणाच्या ठिकाणी काय आहे, निर्विकल्पता आहे. सकाळी आपण उठल्यानंतर बघायला पाहिजे ना काय स्फुरण आहे का नाही, ते कुठं आपण बघत नाही काय, कारण आपल्याला काय झाले अज्ञान इतकं आहे की ते बघायला आपल्याला वेळच नाही. कुठे वेळ आहे आपल्याला त्यावेळेला, आपल्याकडे बघायला वेळ नाही आपल्याला.
जगाकडे बघायला वेळ आहे आपल्याला. मनाच्या ठिकाणी सजगता नाही आहे. हां, म्हणजे आपल्या ठिकाणी अजून आपले जे काही अंतःकरण आहे ते अजून शुद्ध नाही. त्याच्या ठिकाणी जाणीव जी आहे ती जाणीव अजून त्याची जाणीवेची कक्षा रुंदावलेली नाही, त्याची समज रुंदावलेली नाही. मग अंतःकरणाच्या ठिकाणी देवता जी आहे ती कोणती आहे? अंतःकरणाच्या ठिकाणी निर्विकल्प स्फुरणाला अंतःकरण म्हणायचं. अंतःकरण कशाला म्हणायचं? निर्विकल्प स्फुरण. अजून ते प्रवाहित झालेलं नाही, त्याच्या ठिकाणी अजून कल्प आलेला नाही, मग ते शुद्ध जाणीव आहे. मग त्याच्या ठिकाणी देवता कोणती आहे? तर ती विष्णू. मग सगळ्यांच्या ठिकाणी आपली जाणीव जी आहे ती आत्ता सारखी आहे. कोणती जाणीव आहे? तर मी आहे, मी आहे. अण्णा सांगतात कीर्तनात, मी अमुक आहे अशी. मी आहे. बऱ्याच वेळाला प्रश्न विचारतात, तुम्ही आहे असं वाटते का नाही असं वाटते? आहे असं वाटते, पण कोण आहे? कोण आहे? आहे असं वाटते, पण कोण आहे हे न कळल्यामुळं सर्पाची कल्पना आली. तसं मी आहे असं वाटते हे न कळल्यामुळं, अज्ञानामुळं काय झालेलं आहे? सर्पाची कल्पना निर्माण झाली. कोणत्या सर्पाची? बरोबर आहे की? मी देह म्हणते देहरूपी सर्पाची कल्पना निर्माण झाली. कुणाच्या ठिकाणी झाली? ज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. ते अज्ञान कुठं आहे? तर अंतःकरणाच्या ठिकाणी. ते कुणावर आश्रित आहे? तर अंतःकरणाला असलेल्या अधिष्ठान असलेल्या चैतन्याच्या सत्तेवर ते काय झालं? अज्ञान निर्माण झालं. मग हे अज्ञान निर्माण झालं ते 7व्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये अज्ञान आहे का? तर अज्ञान नाही म्हणतात. मग अज्ञान नाही म्हणणं हे सोपं आहे का? नाही. कुणाला नाही? ज्ञान्याला नाही. ज्याला सर्पाचं ज्ञान झाले किंवा दोरीचं ज्ञान झाले, एक तर सर्प मिथ्या असं ज्ञान झाले किंवा दोरी सत्य आहे असं ज्ञान झाले. एक तर दोरी सत्य म्हणा, नाहीतर सर्प सत्य म्हणा. सर्प सत्य झाला तर दोरी मिथ्या झाली, दोरी सत्य झाली तर सर्प मिथ्या झाला. आता आमच्यातला देहच मिथ्या झाला तर सत्य कळलेलं असलं पाहिजे. सत्य कळलेलं असलं तर देह मिथ्या होणार, आणि देह मिथ्या झाला तर सत्य कळलेलं असणार. यातलं दोन्ही पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता. एक तर सत्य काय आहे? दोरी त्याचं ज्ञान करून घ्या, दोरीवर भासणारं सर्प मिथ्या करून घ्या, किंवा मिथ्या असलेल्या सर्पाचं अगोदर ज्ञान करून घ्या आणि मग दोरी आहे ते तुम्हाला समजून येईल. तसं ह्याच्या ठिकाणी जो सर्प आहे त्याला तर मिथ्या करा पहिल्यांदा, आणि मग ह्या सर्पाला, मिथ्या सर्पाला, देहाला मिथ्या केल्यानंतर जे राहतंय ते सत्य आहे. तुमच्या अधिष्ठानावर हा देह आहे हे समजून घ्या, किंवा एक तर तुमचं ज्ञान करून घ्या स्वरूपाचं, आणि हा देह नाशिवंत आहे हे तर समजून घ्या. ह्यातला आम्ही दोन कोणतं करतोय? ना सर्प मिथ्या करतो, ना दोरीचं ज्ञान करून घेतो. तसं ना देहाचं ज्ञान आहे ना देवाचं ज्ञान आहे, आणि देवाचंही ज्ञान नाही आणि देहाचंही ज्ञान नाही, आणि मध्येच लोंबकळायला लागलाय, त्याला अज्ञान म्हणायचं. ना देह मिथ्या आहे कळेना, ना देव सत्य आहे कळेना. तसा मी आत्मरूप आहे हेही कळेना, आणि मी देहरूप नाही हेही कळेना, मध्येच अडकले. असं झाली आमची अवस्था. आता मध्येच अडकली गाडी आपली मधल्या स्टेशनावर. आणि म्हणून तो जो व्यापक विष्णू आहे आपल्या ठिकाणी, तो व्यापक विष्णू म्हणजे काय म्हटलंय त्याला? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म काय आहे? विष्णुमय. विष्णुमय म्हणजे काय? तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जी जाणीव आहे, जे स्फुरण आहे, ते स्फुरण सर्वत्र व्याप्त आहे, कणाकणामध्ये व्याप्त आहे. हा, तर ते विष्णू जो आहे तो व्यापक, तो प्रत्येक कणाकणामध्ये, चराचरामध्ये ज्याला अनुभवता आला, ज्याला समजला पहिल्यांदा, मग तशी दृष्टी ज्याची झाली, मग त्याप्रमाणे ज्याचं श्रवण मनन निधिध्यासन झालं, आणि मग त्याला आपल्या अंतःकरणामध्ये ते निर्विकल्प स्फुरण कसं आहे, मी निर्विकल्प कसा आहे, हे ज्याला अभ्यासानं ज्यानं जाणून घेतलं त्याला विष्णू कळाला. आम्हाला विष्णू कुठला वाटतोय? 4 हात आहेत, हातामध्ये सुदर्शन आहे, एका हातामध्ये काय कमळ आहे, असं आमची एक विष्णूची कल्पना मनानं केलेली आहे. आणि संतांनी विष्णूची कल्पना केलेली आहे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. मग त्यांचा विष्णू कसा आहे? त्या विष्णूच्या ठिकाणी भेद अभेद काहीही नाही.
समस्ती श्री वासुदेव हा आहे. असा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझे राव ज्ञानी या तोची. मग आता भेद आणि अभेद अण्णा सांगतात 6 प्रकारचे भेद आहेत, ज्याचे हे सगळे भेद निघून गेले. मग काय शिल्लक राहिलं? एक अभेद. असं ज्याचं राहिलं तो वैष्णवांचा धर्म आहे. आमचा कोणता धर्म आहे? आमचं सगळं भेद विज्ञान आहे. आणि जिथं भेद संपून जातो तिथं विज्ञानात्मक भाव निर्माण होतो. हे समजतं ही श्री वासुदेव. आणि त्याच्या अगोदर ज्ञानाचा भाव निर्माण व्हायला पाहिजे. मी वासुदेव तत्वता. पहिल्यांदा मी वासुदेव तत्वता निर्माण व्हायला पाहिजे. मी तत्वरूप आहे, मी आता तत्वरूप नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. तुझ्या मनामध्ये तू तत्वरूप आहेस. मग संत आपल्याला काय गेल्यावर सांगतात? मी वासुदेव तत्वता. कळो मी जे आहे आतमध्ये, मी जो स्फुरण पावायला लागलाय तो वासुदेव रूपानं, विष्णू रूपानं, तत्व रूपानं, ज्ञान रूपानं सर्वांच्या मध्ये काय आहे? एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे, ऐशी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मी गा म्हटले. मग त्याच्यामध्ये आमचे महाराज सांगतात मी अमुका आहे, मी अमुका अमुका आहे असं आपल्याला सारखं सगळ्यांना वाटत असते. आणि त्याला अधिष्ठान असलेली ती वस्तू जी आहे, वस्ती सर्व भूतेषु इति वासुदेवा. सर्व भूतांच्या ठिकाणी जे तत्वरूपानं, अधिष्ठान रूपानं जे तत्व आहे ते तत्व, ब्रह्मतत्व, त्याला वासुदेव असं म्हटलं. नाही तर आमचा वासुदेव कसा? तो सकाळी येतो टोपी घालून, तसा नाही. सर्व चराचरामध्ये जो वासुदेव नटलेला आहे किंवा वासुदेवच चराचर रूपानं नटलेला आहे, ही व्यापक दृष्टी यायच्या अगोदर आपल्याला अगोदर तत्वदृष्टी यायला पाहिजे. महत्वाचं आहे. आता आमची दृष्टी देहदृष्टी आहे. काही लोकांना धर्मदृष्टी आहे. धर्मदृष्टीमध्ये आपण वारकरी आहोत, दत्त संप्रदायाचे आहोत, मी मुलगा आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे. हे काय आहे? ही धर्मदृष्टी आहे. व्यावहारिक दृष्टी कोणती आहे? तर मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी हे म्हैस आहे, हे बैल आहे. ही कुठली गोष्टी आहे? व्यावहारिक प्राकृत दृष्टी. प्राकृत दृष्टी हळूहळू संतांच्या कृपेनं धर्मदृष्टी होते. मग त्याच्यामध्ये त्याला संस्कार होतात. का संस्कार होतात? तर पहिल्यांदा त्याला आपण कोण आहोत हे कळेना झाले, म्हणून त्याला मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे हे त्याला ज्ञान असते. हे ज्ञान नव्हे, विपरीत ज्ञान असते. हे अज्ञान आहे. विपरीत धर्म त्यानं स्वीकारलेले आहेत. जे आहे तो विसरला आणि विपरीत धर्मानं तो जगायला लागलेला आहे. मग अशा जीवाला उपदेश करण्यासाठी पहिल्यांदा धर्मदृष्टी द्यायला लागते. हरिपाठ म्हणा, काकड आरती करा, गंध लावा, पंढरीच्या याला जावा, दत्त संप्रदाय असतील त्यांनी कुठे गाणगापूरला जा, कुठे जावा, शिव उपासक असतील त्यांनी काय करा, ते शिवलीला अमृत वाचा, हे करा, सोमवार करा. ही धर्मदृष्टी का? अंतकरणाला आता त्या विठोबाचा धर्म जागवा म्हणतात. तुझ्या चरणी लक्ष लागो गा, विठोबाचा धर्म जागो, ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव धरुनी या पंढरपुरासी जाय, इच्छिलेले फळ देतो त्यासी नवलाव काय गा, विठोबाचा धर्म जागो. विठोबाचा धर्म जागतोय हे असं म्हणल्यावर विठोबा असताना विठोबाचा धर्म जागेना आणि विठोबा सोडून दुसरं काय नसताना सगळे धर्म जागे झालेत. ज्याचा खरा धर्म आहे, म्हणून धर्म आपला जो आहे ना तो मूळ धर्म आम्ही जीव विसरलाय आणि मायेचे धर्म स्वीकारून जगायला लागलेला आहे. त्याच मायेचं हे कार्य म्हणजे हा देह आहे. हे देह जो आहे ते मायेचं कार्य आहे व पंचमहाभूतांचं मायेचं कार्य आहे ना. मग मायेचं कार्य सत्य आहे का विठ्ठलराव? हा माया कल्पित आहे, मायेचं कार्य कल्पित आहे, पण आम्हाला ते कल्पित आहे का सत्य आहे? आम्हाला काय? आम्हाला सत्य आहे ते कल्पित आहे आणि कल्पित आहे ते सत्य आहे. संतांना सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला
आणि कागा दावला हा जगदाभास. जगदाभास हा संतांना जगत हा भास वाटतोय आणि आम्हाला जगत सत्य वाटतंय आणि विठ्ठल असत्य वाटायला लागलाय. जगत जगत रूपानं मुळात जगत नाहीच आहे. पण हे सगळं बाहेरचं जगत अगोदर जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा मी कोण आहे हे पहिल्यांदा जाणणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितले की बाहेरचं जगत जिंकू नका, बाहेरचं जगत जिंकू नका, आत काय. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की अंतर्बाह्य आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, मन आणि जग याचं युद्ध लागलेलं आहे किंवा मनच जग झाले म्हणा, त्या मनामध्ये जग कल्पिलेलं आहे म्हणा. हे युद्ध आमचं आत चालू आहे आणि आम्ही युद्ध सोडवायला कुठं जायला लागलोय, जिंकायला कुठं चाललोय तर बाहेर चाललोय. आणि खरं युद्ध कुठं आहे? आत आहे. अज्ञान कुठं आहे? आत आहे. काम क्रोधादी कुठं आहेत? आत आहेत. मग त्याला दृष्टांत महाराज तुम्ही देता. तो म्हातारीची सुई पडली होती, कुठं पडली? घरात. आणि शोधाय कुठं लागले? प्रकाशात. कुठं प्रकाश आहे? अंगणात. तसं ब्रह्म कुठं पडलंय? देव कुठं पडलाय? स्वरूप कुठं पडलंय? विसरलंय कुठं? बाहेर विसरलंय नाही. मला एक सांगा, ह्या भिंतीमध्ये ते ब्रह्म आहे की नाही? भिंत आहे का ब्रह्म आहे? काय जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, दिसले का? दिसले नाही. दृष्टी नाही का? दृष्टी नाही. आंधळ्याशी जग हे अवघेच आंधळे, कारण डोळ्याशी दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागे मिष्टान्न, कारण तोंडाशी चव नाही. दृष्टी नसल्यामुळे म्हातारीला सुई सापडेल का? सापडणार नाही. का? जिथं पडलीये तिथं ती शोधत नाही. मग तसा हा जीव तिथं ज्याचं जे स्वरूप हरवलेलं आहे ते हरवलेलं कुठं शोधायला पाहिजे? बाहेर गंगापुरात. हरपाले घिवसावे संतासवे बैसावे. जे हरवलेली वस्तू आहे आमची, काय हरवले आता? आम्ही कोण आहोत हे आम्ही हरवलोय. हरवलेला मनुष्य स्वतःला जाणत नाही. ह्याच्यामध्ये अशी ओवी एखादी आली असेल बघा, याच्या मागे हा गा कवना भ्रमलेपणे, का कवन ऐकू भ्रमलेपणे, मी तो नवे गा चोरलो म्हणे, ऐसा नातीला छंदू अंतकरणे घेऊन ठाके. मी एक असताना मला दुसरंच भासायला लागले. ह्याला विवर्तवाद म्हणतात. मी एक आहे आणि भासायला लागले दुसरंच. असं दिवसात किती वेळा व्हायला लागले हो? मी एक आहे आणि दुसरंच भासायला लागले, असं किती वेळा व्हायला लागले? त्यातच आहे. म्हणजे आपण विवर्तवादातच आहे. म्हणजे विक्षेपात आहे आम्ही. विवर्त म्हणजे विक्षेप आहे एक आणि स्वीकारतंय दुसरं. आणि अण्णा म्हणतात अगा जे झालेच नाही, पण झालं नाही तुला कळालंच नाही. दोरीच्या ठिकाणी सर्प झालाच नाही. अण्णा म्हणतात तिन्ही काळामध्ये दोरीच आहे. तसं तिन्ही काळामध्ये तू आहेस एक आणि तिन्ही काळामध्ये एक झालायस एक. व्हायला लागलाय दुसरंच तू. म्हणजे आमच्या ठिकाणी हा जो भ्रम आहे तो भ्रम किती अंतकरणामध्ये घट्ट असेल तो बघा. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं जे अंतकरण आहे ते अंतकरणाच्या ठिकाणी काय काय व्हायला लागले हे बघायला लागते सारखं. बाहेर काय होत नाही, बाहेरचं जग त्रास देत नाही, अंतकरणातलं जग त्रास द्यायला लागले. आणि म्हणून त्या ठिकाणी तया स्वअंतकरण जिता म्हटले. दुसऱ्याचं अंतकरण जिंकायचं नाही. मग इंद्रिय जिंकायची असली तर पहिल्यांदा अंतकरणच जिंकायला लागते, नाहीतर इंद्रिय जिंकणार कशी? कारण इंद्रियांना चलायमान करणारं अंतकरण आहे. का तर इंद्रिय ही स्थूल देह आहेत आणि स्थूल देहाला चलायमान करणारं सूक्ष्म देह आहे. म्हणून या अंतकरणाच्या ठिकाणी जे गोष्टी आहेत ते अंतकरण निर्विकल्प असताना त्याच्या ठिकाणी पहिल्यांदा काय निर्माण झालं? निर्विकल्पता. काय निर्माण झालं? त्या स्वरूपाच्या ठिकाणी जे स्फुरण आहे त्याचं नाव आहे अंतकरण. आणि त्या अंतकरणाच्या ठिकाणी निर्विकल्प स्फुरणाच्या ठिकाणी काय आहे तर त्याच्या ठिकाणी संतांनी सांगितलं अण्णा आकाश आहे. आकाश काय आहे? कसं आहे आकाश? आहे काय? कसं आहे आकाश? कसं आहे? सारखंच अण्णा दृष्टांत देतात हो. घटाकाश मठाकाश. पुढा की बोला की घटाकाश मठाकाश आणि जलाकाश मेघाकाश. मग घटाकाश
मठाकाश, जलाकाश धरूया किंवा घटाकाश, इथे आता ते आले हो इथं त्यांनी घटाकार आणि घटाकार जैसा निमालिया. मग बाहेरचं जे मठाकाश, घटाकाश, मठाकाश म्हणूया, जलाकाश म्हणूया, आब्रकाकाश म्हणूया आणि महत आकाश म्हणूया. मग त्यांनी काय संत म्हणायला लागल्यात की घटामध्ये असलेलं आकाश आणि बाहेरचं आकाश, बाहेरच्या आकाशाला काय म्हणायचं? महाकाश. घटाच्या बाहेरच्या असलेल्या आकाशाला महाकाश म्हणूया. घटातल्या आकाशाला काय म्हणायचं? घटाकाश. घटाकाश आणि महत आकाश. मग दोन भिन्न आहेत काय? नाही. बर, महत आकाशच घटाकाश आहे असं म्हणूया काय विठ्ठलराव? मत म्हणूया का? तुमचा निर्णय सांगा. घटाकाश महाकाश आहे. हा, महत आकाशच घटाकाश आहे म्हणूया किंवा घटाकाशाच महत आकाश आहे असं म्हणूया. काय म्हणायला अडचण काय? आकाश एकच आहे ना, एकच आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी काही विकार नाहीत दोन. तसं ह्या जाणीव जे आहे, जे मूळचं, त्याच्या ठिकाणी काही अजून भेद निर्माण झाले नाहीत, विकार निर्माण झालेले नाहीत, काही निर्माण झालेलं नाही. ती आकाशासारखं काय आहे? अखंड आहे. आकाश अखंड आहे की नाही? तशी जाणीव पण अखंड आहे. आपल्या ठिकाणी जी मूळ जाणीव आहे, मी आहे, ही जाणीव अखंड आहे. आणि ती कशी आहे? ज्ञानरूप आहे. ती जाणीव काय तुम्हाला शाळेत गेल्यावर आलेली नाही. मी आहे या अनुभवे सत्ता प्रगटी म्हटली. मी आहे हा अनुभव जो आहे जीवाला, ते कुणाचं प्रगटीकरण आहे? सत्याचं. ते मी दृष्टांत सांगतो महाराज छोटासा, की ज्या वेळेला अलंकार मिरवायला लागतो त्यावेळेला त्या ठिकाणी दोघ जण असतात. मी अलंकार आहे असा म्हणणारा एक असतो आणि मी एक सोनं आहे असं म्हणणारा एक असतो. दोघ जण आहे. मी आहे त्यावेळेला मी आहे त्या ठिकाणी मी मूळचा कोण आहे तर सोनं, आणि त्या ठिकाणी दुसरा एक नकली निर्माण झाला, तो म्हणजे अलंकार. मग आता पाहणाऱ्याची दृष्टी काय आहे तर अलंकाराची दृष्टी आहे, म्हणजे नकली दृष्टी आहे. आणि आहे मुळात काय? सोनं आहे. मग ते सोनं झाकलं जाऊन अलंकाराची दृष्टी आमच्याकडे आहे, म्हणजे अज्ञानाची. तसं मी आहे हे सोनं आहे आणि त्या सोन्याला विसरून मी देह आहे हा अलंकार आहे, आणि तो अलंकार घालून आम्ही आता फिरायला लागलोय जगात. म्हणजे नकली घेऊन आम्ही असली बाजारात विकायला लागलोय. हे नकली. मग ह्या नकली चालेल का देवाच्या ठिकाणी, परमार्थाच्या ठिकाणी? चालणार नाही. म्हणून त्या अंतःकरणाच्या ठिकाणी आपण सतत आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी जी जाणीव आहे त्या जाणीवेचं अनुसंधान आणि त्या जाणीवेची शुद्धता संतांच्या कृपेनं आपल्याला समजावून घ्यावी लागेल. आमच्या जाणीव आता आहे, मी आहे हीच जाणीव आहे, पण मी देह आहे अशी जाणीव आहे. आणि संतांच्याकडे मी वासुदेव आहे अशी जाणीव आहे. जागृती स्वप्नी पांडुरंग अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्ता पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. मग आता ते स्फुरण आकाशाच्या ठिकाणी आपण काय बघितलं आता? ते स्फुरण कसं निर्विकल्प आहे, कशासारखं? आकाशाच्या. मग ते त्या ठिकाणी आकाश तत्व आहे, म्हणजे तुम्ही निर्विकार आहे. मग दिवसात असं किती वेळा आपण झोपल्यावर निर्विकार आहे, पण विकार तशीच आहेत ना. निर्विकार कसा असणार झोपल्यावर? दडून बसलेला आहे. हा, झोपल्यावर अन्न बसलेला आहे. हा, ते अज्ञान आहेच ना त्या ठिकाणी. मग आणि विकार तुम्हाला सांगतो, हे जे आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे तो झोपेतला करायचा नाही अभ्यास. जागृती. कारण दोन आणि दोन चार अवस्था आहेत. होय. एक जागृती, एक स्वप्न, एक सुषुप्ती आणि एक समाधी. त्यातल्या दोन अवस्था विठ्ठलराव ज्ञानाच्या आहेत होय. आणि दोन अवस्था अज्ञानाच्या आहेत. मग कुठल्या अवस्था ज्ञानाच्या आहेत? ज्ञानाची अवस्था कुठल्या? समाधी. आणि आता सरांचं बरोबर आहे, समाधी आणि सुषुप्ती म्हणूया. समाधी आणि स्वप्न स्वप्न ही ज्ञानाची आहे. हा. आणि जागृती, समाधी आणि स्वप्न ही ज्ञानाची अवस्था, आणि जागृती आणि सुषुप्ती ही अज्ञानाची अवस्था. चांगले उपासष्टीत आहे हो. हे आपल्या नेहमी वाचतो ना त्यात. मग असं का म्हटलंय त्यांनी? तर अज्ञानी एक सुषुप्तीतच असतोय कायम. सुषुप्त, तो सुषुप्त ब्रह्म आहे. कसला ब्रह्म आहे? सुषुप्ती काय म्हणजे? सुषुप्त म्हणजे काय? जो
त्याचं ब्रह्म आहे पण लोपले. ज्ञानदेव त्याला म्हणतात लोपले ज्ञान जगी. नाश झालेला नाही. नाश कसं होईल? ज्ञानदेव काय म्हणतात? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. ज्ञानदेवांची प्रज्ञा मोठी होती त्यामुळे काय झालं, त्यांचं विश्व ब्रह्म केलं त्यांनी. त्याच्या अगोदर ते स्वतः ब्रह्म झाले होते. आमचं अजून काय झालंय, स्वतः देह झाले विश्वदेह झाले. ते विश्वदेव सत्यत्व म्हटले. विश्व नसून तो देव आहे, पण आमचं विश्व देव आहे. आमच्यावर अटॅक करायला लागले, आम्हाला काम क्रोधामध्ये घालायला लागले, आम्हाला अटॅच करायला लागले, आमच्यावर आघात करायला लागले. विश्व आघात करायला लागले ना. का तुम्हाला विश्व प्रिय वाटायला लागले? तुम्हाला विश्वाची आठवण आल्यानंतर तुम्हाला ज्ञानदेवांसारखं वाटायला लागले काय? हे विश्वाची माझे घर म्हणून शेजारी वाटायला लागलाय, म्हैस वाटायला लागले, बैल वाटायला लागले. कोण वाटायला लागले? विश्वामित्र. कुणाला म्हटले? विश्व ज्याचं मित्र झालंय त्याला विश्वामित्र म्हटले. आम्ही स्वतःचे मित्र नाही. काय हा विषय आहे ना, हे फार हे आहे हो, फार म्हणजे हे संपायलाच नाही पाहिजे खरं. हे तासाबिसात काय होत नाही. डीप डीप जायचं म्हटल्यावर ते वर वर पोहायला चांगलं वाटते हो. आत जायचं म्हटलं तर त्याला जोर लावायला लागतो. आत जायचं म्हटलं तर पाण्यात आत जायचं म्हटलं तर प्रेशर वाढते. तसं आत जायचं म्हटलं तर प्रेशर बुद्धीवर वाढते, नको म्हणते बास आता. म्हणून ते 1 तासाच्या वर प्रवचन ठेवत नाहीत. का माहिती आहे काय? ते आत गेलं तर हे पेललं पाहिजे होते, पण आत झाल्याशिवाय रत्न बी मिळत नाहीत. वर काय फेसच की सगळा. सांगणाऱ्याला फेस, ऐकणाऱ्याला फेस. वर बुडबुडे फेस, लाटा तरंग, आणि शांती कुठं आहे? आत आहे. मग आत कधी जाणार? कधी आम्ही आत जातच नाही. वर सगळं वर. म्हणून आमचं नको वरपांग देवा म्हटले, घेवा माझी सेवा म्हटले. वरपांग देवा तू का म्हणे? मग आमचं वरपांग आहे सगळं. मग आपला विषय चालू होता विठ्ठलराव, काय चालू होता? हा, ज्ञानाची. बरोबर आहे, तुम्ही धरून ठेवले, चांगलं आहे ते. मग स्वप्न आणि समाधी ही ज्ञानाची आहे, आणि जागृती आणि सुषुप्ती अज्ञानाची आहे. मग सुषुप्ती म्हणजे आमचं ब्रह्म आहे पण झाकलंय, विसरलंय, ज्ञान नाही, त्याला सुषुप्ती म्हणायची आहे का नाही? सुषुप्ती आहे ना आमची. महाराज आणि काय तुम्ही सांगताच की या निशा सर्व भूतानाम तस्या जागृती संयमी. जिथं साधू जागा असतोय तिथं जीव झोपलाय. मग आता काय झालोय? आम्ही झोपलोय का जागा आहे? स्वरूपाच्या ठिकाणी आपण. आणि आम्ही जर जागा असतो तर जागा रे बाप्पानो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा कशाला म्हणली असते? म्हटलेच नसते हो. बरं, आता हे किती वर्ष झालं चाललंय हो जागर? नाही, हरी जागर आपण म्हणतो ना, हरी जागर आहे आमच्याकडे. हरी जागर म्हणतो ना, कीर्तनाला हरी जागर म्हणतो, भजनाला हरी जागर म्हणतो, पारायणाला हरी जागर म्हणतो. झाला जागा? हरी जागा झाला. हरी झोपला होता. जो झोपतो तो हरी. तुम्ही त्याला जाग करणार हरीला? हरीचे हरी तुम्ही, हरीला जाग करणार आपण. म्हणजे किती हरी जागर म्हणजे काय की आम्ही आमच्या हरीच्या रूपाला हर हर में जो रहता है वो हरी, हर हर में रहता है, हर हर में, त्याला हरी म्हणायचं. हरी हरी आपण म्हणतो. मग त्यावेळेला असं वाटतंय हरिमुखी म्हणा म्हणजे हर हर में जो रहता है वो हरी, घट घट में रहता है वो घटवासी. मग असं ज्यावेळेला म्हणतो आम्ही हरिमुखे म्हणा, त्यावेळेला माझ्यामध्ये असलेला हरी, माझ्यामध्ये असलेलं तत्व आणि तुझ्यामध्ये असलेलं तत्व एकच आहे असं म्हणतो. मग हरी हरी म्हणतो का आम्ही? किंवा आमचे महाराज असे म्हणायचे, जो अज्ञानाचं हरण करतो तो हरी. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते. म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी हरी म्हणजे काय? हरी 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 म्हणजे काय? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देहाचं हरी. मल, विक्षेप, आवरण हरी. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हरी. विश्व, तेजस, प्राज्ञ, अभिमान हरी. आकार, उकार, मकार हरी. हे हरी हरले, हरीने माझे हरिले चित्त. मग आमचं चित्त हरलं. हरलं का जिंकलं? अहो चित्त हरलं आणि चित्त जिंकलं. चित्त हरलंय आमचं. संतांचं चित्त हरलं. चित्त हरलं या शब्दाचा अर्थ असा आहे, चित्ताच्या ठिकाणी ज्या वासना आहेत त्या हरल्या आणि चित्त जिंकलं, ज्ञान जिंकलं. आमचं काय झालंय? ज्ञान हरलं, वासना जिंकल्या. मग वासना जिंका की. वासनेचा इंद्रियांचा अक्षय, वासनेचा
जय इंद्रियांचा क्षय या काय म्हणतात बोला की काय अभंग आहे तो इंद्रियांचा जय वासनेचा क्षय तो अभंग आहे ना पाटील महाराजांचा आवडता अभंग आहे आणि ते हां पाटील महाराज मग ते म्हणतात हे इंद्रियांचा जय अगोदर का वासनेचा क्षय अगोदर मग ते विठ्ठलराव म्हणले हो दोन्ही युगपत आहे म्हणून पण युगपत झालं का आमच्या ठिकाणी इंद्रियांचा जय झाला का वासनेचा क्षय झाला का संत चरण रज लागता असं जो वासनेचे बीज जळून जाय झालं का मग रामनामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे हृदयी प्रगटे रामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य झालं का ते व्हायला पाहिजे ना तर ते इंद्रियांचा जे नाहीतर काय म्हणणार अगोदर इंद्रियाचा जे का वासनेचा क्षय का वासनेचा जे क्षय का इंद्रियांचा जे याच्यातच भांडण लागणार व्हायला पाहिजे ना ते आपल्या ठिकाणी ती अनुभूती यायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी निर्विकार असलेलं जे स्फुरण आहे आपलं जे ज्ञान आहे आपली जी जाणीव आहे त्या ठिकाणी आकाश अवस्था आहे निर्विकार अवस्था आहे ती अवस्था आपल्याला थोडीशी अनुभूती किंवा त्याचा स्वाद घेता आला पाहिजे मग आपल्याला काय सांगितलं पहिल्यांदा आकाश निर्माण झालं आणि नंतर काय निर्माण झालं वायू मग वायूचं हे काय आहे वायूचं तत्व काय आहे वायू तत्वापासून काय निर्माण झालं अग्नी मन हो वायूपासून मन निर्माण झालं मग आकाशाच्या ठिकाणी वायू निर्माण झाला म्हणजे काय निर्माण झालं निर्विकार असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी काय निर्माण झालं ते स्फुरण निर्माण झालं मग त्या स्फुरणालाच काय म्हटले त्यांनी मूळ माया म्हटले आणि मूळ मायेच्या ठिकाणी काय आहे म्हणून सांगितलं त्यांनी मूळ मायेच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत एक विद्या आहे एक अविद्या आहे आणि मग त्या ठिकाणी वायुतत्व निर्माण झालं वायुतत्व म्हणजे काय मन म्हणजे त्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला कोणता संकल्प त्यालाच आदी संकल्प म्हटले हरिसंकल्प म्हटले मग तो संकल्प विकल्प म्हणजे काय म्हटले मन मग त्या मनाचं कार्य काय संकल्प विकल्प आणि मग मनापासून पुढे काय निर्माण झालं पहिलं आकाश नंतर वायू नंतर तेज मग तेज कसं निर्माण झालं आणि तेजाचं तत्व कोणतं तेजापासून काय निर्माण झालं बुद्धी तेजापासून बुद्धी निर्माण झाली ना मग ती कशी निर्माण झाली तर ती वायुतत्व आणि आकाश ह्यांचं ज्यावेळेला घर्षण होते आकाशामध्ये वीज निर्माण होते की नाही मग ती कसं निर्माण होते तर त्या मेघांच्या घर्षणामधून तसं ह्या वायुतत्वामध्ये आणि आकाशामध्ये ज्यावेळेला घर्षण होते त्यावेळेला तेजतत्व निर्माण होते मग तेजतत्व म्हणजे काय बुद्धी मग बुद्धी निर्माण झाली मग हळूहळू आम्ही कुठं आलो निर्विकार अवस्थेतनं खाली आलो मनाच्या ठिकाणी आलो मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगोदर बुद्धितत्व निर्माण झालं बुद्धी वर सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी आणि मग मन खाली सांगितलं बुद्धी मन वर सांगितली मन खाली मग इथं पंचीकरणात काय सांगितलं पहिल्यांदा आकाश नंतर वायू म्हणजे मन वायूचं तत्व मन आहे हो वायूपासून वायूच्या एका सत्वांशापासून मन निर्माण झालं ज्ञानशक्ती निर्माण झाली मग बुद्धी निर्माण झाली मग बुद्धी निर्माण झाल्यानंतर ते तेज तत्व आहे चित्त काय त्या ठिकाणी तेज का बरं तिथं तेज आहे बुद्धीच्या ठिकाणी तेज काय तर ती बुद्धी काय करते तेजयुक्त आहे ज्ञानशक्ती आहे ती काय करते अज्ञानाचं काय करते अज्ञानाला जाळून टाकते हे सगळं आपण जे काही खंडन करतोय महाराज बोलतात मग ते कसं खंडन करायला लागल्यात दादा कुणाच्या जोरावर करायला लागल्यात मनाच्या जोरावर नाही मनाच्या जोरावर ते वादी प्रश्न मांडतो ज्या वेळेला ते प्रश्न मांडतात अज्ञान कुठं मांडायचं सर्पाच्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी मानायचं का अंतकरणाच्या ठिकाणी मानायचं हे कोण मानते ते मनाच्या ठिकाणी आणि बुद्धी त्या अज्ञानाचं काय करते खंडन करते मग बुद्धीच्या ठिकाणी आम्ही आहोत का तर नाही बुद्धी आमची शुद्ध झालेली नाही आणि मग त्या ठिकाणी त्या बुद्धीच्या पुढे
कोणतं तत्व निर्माण झालं? तेज झालं. त्याच्यानंतर जल जल तत्व निर्माण आणि जलानंतर पृथ्वी. हां, मग आता पहिल्यांदा आकाशाच्या ठिकाणी निर्विकल्प स्फुरण आहे, त्याच्या ठिकाणी विष्णू आहे. हां, मनाच्या ठिकाणी कोण आहे? चंद्रमा. बुद्धीच्या ठिकाणी कोण आहे? देवता ब्रह्मा. ब्रह्मा. चित्ताच्या ठिकाणी कोणता देवता आहे? नारायण. आणि पृथ्वीच्या ठिकाणी कोणती देवता आहे? रुद्र. रुद्र. मग पृथ्वीपासून काय निर्माण झालं म्हणून सांगितलं? अहंकार. आकाश म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? निर्विकल्प स्फुरण. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. लक्षात आलं का? आलं लक्षात? एवढं तर लक्षात आलं की नाही? एकच तत्व कसं खाली आलं? मग तसं आमच्यात आता बघायला पाहिजे. आमचं जे निर्विकल्प स्फुरण ते कसं खाली येते, कसं संकल्प विकल्प करायला लागले आणि काय धारणा केली सकाळी ते नवनिश्चय. मी सुनील आहे, मी नारायण माळी आहे, मी बापू आसोळे आहे, मी आबा देसाई आहे. मग हे बुद्धीच्या ठिकाणी त्यानं काय केलेलं आहे? अहंकार धारण केला आहे. पहिला देहांकार धारण केला. ते निर्विकल्प स्फुरण गेलंय काय? गेलेलं नाही. गेलेलं नाही. आमची जागृती गेली आहे, आमचं अनुसंधान गेलंय, आमची ज्ञानदृष्टी गेली आहे आणि आम्ही आता या भूतांकडे आलोय. मग काय कसं काय होत असेल विठ्ठलराव? आणि आम्ही म्हणतोय परमार्थ करतोय. आणि हाय कुठे? या भूतांच्यात. आणि महाराज तर म्हणतात मी वासुदेव आहे. नाही, काय चुकीचं नाही. अहो म्हणाय तरी पाहिजे अगोदर. आणि ही भूत लागली ही 5 जण. एक भूत लागलं तर गाणगापूरला जायला लागते. ही 5 भूत लागल्यात. बाळूमामांच्या मेतक्यात एक खांब. पण हे भूत असं निघत नाही. हे बाहेरचं भूत निघल, पण हे भूत आहे की नाही, हे ज्ञानाशिवाय कशानंही निघत नाही. हे झाड घेऊनच जातंय. म्हणून करुणी संसार वावो, स्वरूपी अहंते ठावो, करावया अध्यावो. 15वा हा म्हटले. 15वा अध्याय सांगितला तरी संसाराचं मिथ्यत्व करायचं आहे आणि स्वरूपाचा जीव ब्रह्मेकाचा निश्चय करायचा आहे. त्याच्यासाठी हा 15वा लिहिलाय म्हटले आम्ही, पुरुषोत्तम योग. आता आमच्याकडे योग आहे, पण देहाचा योग आहे. आमचा योग कुठला? काय आज योग कुठला आहे? काय नाही, हाच योग आहे. योग आणि भोग, देहयोग आणि देहाच्या संबंधाने भोग, हा आमचा योगायोग. आणि संतांना हा योग मान्य नाही. जीव ब्रह्म ऐक्य हा योग संतांना मान्य आहे. घटातला आकाश आणि बाहेरचा आकाश दोन भिन्न नसून घट आकाश हेच महत आकाश आहे. ब्रह्म आणि जीव, ब्रह्म आणि कूटस्थ, ब्रह्म आणि प्रत्येगात्मा भिन्न नसून प्रत्येगात्माच ब्रह्म आहे. हा योग आहे. आम्ही कोण म्हणतोय? मांडी घाला, घोंगडे टाका, दृष्टी इकडे ठेवा. त्याला योग संतांनी म्हटलेलं नाही. 6व्या अध्यायामध्ये ओवी ज्ञानदेव म्हणतात, अगा योगी जो म्हणीजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्व माझे चैतन्य तो म्हणले. तो चैतन्य रूप आहे. मग जो चैतन्य रूप आहे ते होणं म्हणजे योगी. आणि चैतन्य रूप असताना इंद्रिय रूप होणं, देह रूप होणं म्हणजे भोगी. आणि ती भोगी आपण करतो संक्रांतीला. आवडते आपल्याला भोगीची भाजी. भोगी योगी असताना भोगी झाला आणि भोगी झाला म्हणून रोगी झाला, बहुरोगी झाला. आता या रोग्याला तू भोगल्यामुळं रोग प्राप्त झाला, भोगण्याच्या इच्छेमुळं रोग प्राप्त झाला, भोगण्याच्या इच्छेमुळं देह प्राप्त झाला, भोगण्याच्या इच्छेमुळं जन्ममरण प्राप्त झालं. हे त्याला समजेनच. कर्म कशासाठी करतोय? साक्षी होण्यासाठी, आत्मरूप होण्यासाठी कर्म करतोय. निर्विकल्प होण्यासाठी कर्म करतो का आम्ही? कर्म कशासाठी करतो? काय काय कर्माचं प्रयोजन काय? महाराज म्हणतात सकाळी कर्माला 5 कारण आहेत. देह, नंतर जीव, प्राण, अशी 5 कारणं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहेत. देवता आणखी एक, मन आणि देवता, आणि त्याची 5 हेतू सांगितल्यात.
मग आम्ही जी कर्म करतोय ते कर्म कशासाठी करतोय आम्ही? योगी होण्यासाठी का भोगी? भोगासाठीच आहेत. आणि मग भोगातून काय प्राप्त होणार आहे? भोग. जन्म मरणाचा भोग. आणि कशाचा भोग घ्यायला लागलोय आम्ही? कशाचा भोग घ्यायला लागलाय? कोण भोग घ्यायला लागलाय? देह भोग घ्यायला लागलाय म्हटलं तर देहाला काय कळतच नाही. जड आहे. बर, देह जड आहे, तो काय भोग घेणार? कसला भोग घेणार? आणि तुम्ही जीव आहात, तो बी काय भोग घेऊ शकत नाही, तो अलिप्तच आहे. बर, अंतकरण भोग घ्यायला म्हटलं तर अंतकरण तरी कुठं आहे? अंतकरण हे मृगजळासारखं आहे म्हणले. कुठे सुषुप्तीत अंतकरण नसते. सकाळी उठल्यावर सांगितलं की निर्विकार असते, त्यातनं विकल्प निर्माण होतात, संकल्प विकल्प. तिथून खाली येते, पहिलं बुद्धीच्या ठिकाणी असते, जाणीव आहे ना, ती जाणीव सोडते, ते विकल्प करायला लागते, संकल्प विकल्प. आणि तिथं संत म्हणतात आम्हाला संकल्प विकल्प नको. मग आता कोणता संकल्प आहे? शुद्ध संकल्प नाही आमचा मनाच्या ठिकाणी, अशुद्ध संकल्प आहे, देहाचा संकल्प आहे. तो संकल्प संत म्हणतात आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा ही आमची मूळ कल्पना झाली, ही कल्पना आम्हाला झाली आहे. मग त्या ठिकाणी हळूहळू घसरण झाली, घसरण होऊन चित्ताच्या ठिकाणी आला. आणि चित्ताच्या ठिकाणी वासना आहेत. आमच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी काय आहेत? वासना. म्हणजे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. मग पृथ्वीच्या ठिकाणी काय आहे? काठिन्य. मग तसं आमचं जे मूळचं जे स्वरूप आहे, जे मृदू होतं, जे निर्विकार होतं, जे शुद्ध होतं, त्याला काठिन्य प्राप्त झालं. कोणतं काठिन्य? तर अहंकार. ते ज्ञानेश्वर महाराज या अध्यायामध्ये सांगितले. त्यांनी जे काठिन्य विरे अहमभावाचे, त्या मूळच्या अहमला काठिन्य आलं. त्याला दृष्टांत किती सुंदर दिलाय. मातीतलं मडकं भाजलं तर भाजल्यानंतर ते मडकं मातीपासनं वेगळं होतंय. तसा हा जीव अज्ञानानं भाजल्यामुळं स्वतःला परब्रह्मापासून, तत्वापासून, आपल्या स्वरूपापासून भिन्न समजायला लागला. त्याला काठिन्य म्हटले, त्याला देहअहंकार म्हटले. त्याचा मूळचा जो अहम आहे तो शुद्ध आहे आणि देहाम अशुद्ध आहे. देहाम खोटा आहे. तिथला जो शुद्ध माती सत्य आहे, पण मातीवर मडकं खोटं भाजलं अज्ञानामुळं, ते परत त्याला मातीमध्ये मिळू देत नाही. मातीमध्ये मुडकं फुटलं तर लगेच मिळत नाही ते. तसं आमचं आता हे मडकं फोडतंय नदीवर, ते मिळत नाही, ते भाजलेलं असते ना, म्हणून जन्माला येते आणि येते. त्याला वेळ लागतोय, चेचून चेचून बारीक करायला लागते त्याला. पण त्या मडक्याला चेचून बारीक करण्यापेक्षा, फोडून घालवण्यापेक्षा, महाराज म्हणतात आतल्या आकाशानं बाहेरच्या आकाशाशी न फोडता ऐक्य करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांनी बाद समानाधिकरण सांगितले. मुख्य समानाधिकरण तर विठ्ठलराव तुम्ही सांगितलंच, तिथे काय अडचण नाही. ब्रह्मतत्व अखंड आहे, मुख्य समानाधिकरण आहे, त्याच्यामध्ये अभेद आहे, हे आहे. पण बाद समानाधिकरण का सांगितलं? तर हा जीवाच्या दृष्टीनं ते फार महत्वाचं आहे. कारण जीव स्वतःला देहाच्या उपाधीमुळं परिचिन्न झालो की नाही? मी संकोचिनी का झालासी, संबंध सुटल्याशिवाय तिथे ऐक्य होतच नाही. हा घेई काय कशाचे? ब्रह्मांडाचे. अगोदर ह्याच तरी आपोषण करूया. ह्याच तरी हे जे संकुचित झालेलं आहे, मग कसा झालाय? ते तत्व अखंड असताना, निर्विकल्प असताना, निर्विशेष असताना, सामान्य असताना, मनाच्या पातळीवर आम्ही आलो, बुद्धीच्या पातळीवर आम्ही आलो, चित्ताच्या पातळीवर आलो, तिथेही थांबलं नाही. अहंकार झाला, अहंकार. आणि अहंकार झाल्यानंतर मी देह असा म्हणायला लागला तो. बर, देह कधी सर्प, कधी एकतर सर्प नाहीच पहिली गोष्ट, पण धरा सर्प आहे. सर्प कधी दोरी झाले? दोरी कधी सर्प झालाय? नाही. तसं जीव कधी देह झालाय? देह कधी जीव झालाय? नाही झालेला. मग जीव वेगळा आहे, कायम अलिप्त आहे, कायम अलिप्त आहे मी. पण लिप्त आहे अशी भ्रांती आहे, संग भ्रांती, विकार भ्रांती, जीवसत्यत्व भ्रांती. आणि मग
संतांनी काय सांगितले, ह्या भ्रांतीपासून हिरतले मग गुरुवाक्य म्हण धुतले म्हणले. आत्मरूपी घातले, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हण धुतले, आत्मस्वरूपी घातले रोनिया म्हटले. मग आमचं मन आत्मस्वरूपाकडे न्यायचं आहे. हे आमचं मन आता कुठे झालेलं आहे, प्रवाहित होऊन कुठं आलेलं आहे, ह्या पृथ्वी तत्वाच्या ठिकाणी. मग पृथ्वी तत्व कठीण आहे, तसं अहंकार कठीण आहे. जे अहंकार काढणे, मग त्याची देवता कुठली आहे, रुद्र. म्हणून त्याला रुद्राभिषेक करा म्हणतात. आम्ही त्याला रुद्राभिषेक करतोय. आणि आत जो आहे तो त्या अभिमानाची देवता, त्याला प्रसन्न. मग शंकरानं जर तिसरा डोळा उघडला म्हणून ते रुद्राक्ष घाला म्हणतात. रुद्राक्ष रुद्राक्ष घाला म्हणतात. ते आम्ही तो दुसरा आणतो, एकमुखी रुद्राक्ष. एकमुखी म्हणजे काय, एकच मुखानं सगळा तो परब्रह्म नाटलेला आहे. हा रुद्राक्ष, रुद्र अक्ष, अक्ष म्हणजे डोळा, रुद्र सर्वत्र व्यापलेला आहे. हे पाहणं म्हणजे रुद्राक्ष. मग कुठं येते आमच्याकडे रुद्राक्ष? आमच्या गळ्यात रुद्राक्ष आहे. रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लावीजे भस्म कपाळा. महाराज म्हणायचे भस्म कुठलं लाव, अहंकाराचं भस्म कर, ते लाव. बुक्का सुद्धा आमचे महाराज म्हणायचे अहंकाराचं तोंड काळं कर, देहअहंकाराचं. आणि म्हणून हा आमचा जो देहअहंकार जो आहे हा कुठं आहे, तर हा अंतःकरणाच्या जवळ आहे, सूक्ष्म देहामध्ये आहे. आणि त्या सूक्ष्म देहाचा अभ्यास करा असं संत सांगायला लागल्यात. त्या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी काय प्रक्रिया व्हायला लागल्या ते तुम्ही चिंतन करा. कसा अहंकार निर्माण व्हायला लागलाय, कसा मला तो प्रवाहित करायला लागलेला आहे, कसा मला विषयाकडे न्यायला लागलाय, कसा कर्मबंध बांधून घ्यायला लागलेला आहे, कसं माझ्या ठिकाणी स्वरूपाचं कसा विस्मरण व्हायला लागलेलं आहे, ह्याचं तुम्ही चिंतन तुम्ही आम्ही करायचं आहे. म्हणून तया स्वअंतकरण जिता. मग ते स्वअंतकरण जिंकण्यासाठी अंतकरण कसं निर्माण होतंय, त्याच्यात कसे निर्विकल्पाच्या ठिकाणी स्फुरणाच्या ठिकाणी कसा विकल्प निर्माण होतोय, कशी देहबुद्धी निर्माण होते, कसं त्या ठिकाणी अहंकाराचं काठिण्य निर्माण होते, हे आपल्याला काय करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. आणि ते जर समजलं तर त्याला म्हणायचं अंतकरणाचा अभ्यास केला त्याला. आता आम्ही अंतकरणाचा कसा अभ्यास करतोय, अंतकरणाच्या ठिकाणी 4 गोष्टी आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. असा आम्ही अभ्यास करतो. झालं अंतकरणाचा. असं नाही अभ्यास, ते आमचं ज्ञान अंतकरणाच्या पातळीवर कसं यायला लागले, कसं संकल्प विकल्प घ्यायला लागले. महाराज त्याला काय म्हणतात, अंतकरणाची उपाधी त्याला लागली. कोणाला? बरं, एक तर तुम्हाला पटते की नाही, आगाजे झालेच नाही का नाही पटत, वेदबोधित आहे ना ते. मग ज्ञानाच्या ठिकाणी काय झालंय, कधी कधी झालं नाही, कधी संतांना झालं नाही हो, काय झालंच नाही म्हणून. आणि तुम्हाला आम्हाला आता इथं यायला लागले, सत्संग करायला लागले, भजन करायला लागले, प्रवचन करायला लागले, वारी करायला लागले, काय झाल्याशिवाय करायला लागले होय. झालं नसताना कोण करले. आणि तो अभंग आहे हो, झाला बाई काही बोलूच नाही म्हणजे, निर्गुणाची भेटी आलो सगुणासनी, तव झालो प्रसंगी गुणात येत म्हणजे. झाला बाई काही ऐसे बोलूच नाही, बोलता आपली जीवापै खादली, खेचरी लागली पाहता पाहता. मने गोरा कुंभार नामा तुझी भेटी, सुखासुखी मिठी पडली कैसी म्हणली. निर्गुणाची भेटी सुखासुखी पडते मिठी. त्यांना गुरुकृपा झाली, गुरुकृपा झाली, इमारत फळाला आली, ज्ञानदेवी रचेला पाया, त्यांना झालं हो. पण आम्हाला हे सुखासुखी होईल काय, कारण का आमच्या अंतकरणात तसे संस्कारच नाहीत. प्रयत्न करायला पाहिजे. किती करायला पाहिजेत, जेवढा प्रपंच करतोय त्याच्याविषयी 50-50% करूया का, 50-50 नाही, मग किती करूया, 5 आणि 95% करूया. जे गंभीर आहेत ना, निदान त्यांनी 3 तास चिंतन करायला पाहिजे. 3 तास दिवसाला, 3 तास चिंतन करायला पाहिजे. मग 3 तास कुठे करते, 1 तास आले की त्याचं लडबडायला लागते सगळे. आणि अगोदर चिंतन म्हणजे आम्हाला सूक्ष्म चिंतन करायची सवय नाही. म्हणून काय आहे की आपलंच अंतकरण कसं परिणाम पावायला लागलेला आहे, आपलंच ज्ञान कसं संकल्प करायला लागले, आणि संकल्प करण्यासाठी त्याला चित्त कसा पुरवठा करायला लागले, कशा त्याच्यातल्या वासना उदय पावायला लागल्यात. आता यांच्या अंतकरणात वासना होती कोणती, परिक्रमेची. हां, आता ती कशी काय प्राप्त झाली त्यांच्या अंतकरणात. समजा ते नर्मदा गावच नाही असं समजा, ते कुठलं ते ओंकारेश्वर नाहीच गाव, यांना माहीतच नाही, मग कशी वासना निर्माण होईल.
माहितीच नाही. मग कशी वासना निर्माण होते? पहिल्यांदा संवेदना निर्माण होतात. संवेदना कुठून तरी ऐकून ऐकून असं आहे असं आहे असं आहे असं आहे असं आहे असं आहे संवेदना. पंढरपूर असं आहे, गाणगापूर असं आहे, हे आहे. ते संवेदना ह्या इंद्रियांच्या माध्यमातून आत जाऊन त्या चित्तामध्ये बसतात. मग त्या संवेदना एकदम जात नाहीत. मग त्याचं हळूहळू हळू त्या संवेदनाचं भावना निर्माण होते. म्हणजे भाव जायला पाहिजे बरं का. पहिल्यांदा नाही म्हणते. आता तुमच्या हे यांना ऐकलं हे नाही, त्यांच्या अंतकरणात उठले का नाही कुणाला माहीत, त्यांचं त्यांना माहीत. तुमच्या अंतकरणात उठले का नाही त्यांचं त्यांना माहीत. अजून त्या भाव निर्माण झाला नाही. भाव म्हणजे काय? मला ते करावंच वाटतं. भाव तोची देव भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन म्हणजे काय? भाव म्हणजे आमचे महाराज म्हणतात आमचं असणे. पण आता कुठं भाव आहे आमचा? आता देहांकाराच्या ठिकाणी, अहंकाराच्या ठिकाणी भाव आहे आमचा. आणि अभाव कुठं आहे? स्वरूपाच्या ठिकाणी. भाव आणि अभाव. भाव आमचा आता देहाचा आहे आणि अभाव कुठं आहे? आणि ब्रह्माच्या ठिकाणी काय आहे? भाव नाही अभाव नाही, बाबा भावातीत आहे. मग आम्हाला भावातीत व्हायचं आहे. आणि भाव अभाव कुठं आहे? अंतकरणाच्या पातळीवर आहे. म्हणजे आमचं ज्ञान परमार्थ आता ह्यो अंतकरणाच्या पातळीवरचा चालू आहे माऊली. परमार्थ अंतकरणाच्या पातळीवरचा नाही. अंतकरणाला ते अधिष्ठान आहे माऊली. म्हणजे अंतकरणच आम्हाला गोत्यात घालायला लागले पुढं नेऊन. आणि तेच अंतकरण आम्हाला भावातीत करा. पण निदान भाव तरी जागृत करूया. आता भाव तरी ही भाव जागृती आहे. नर्मदेच्या ठिकाणी गेले, भाव जागृती आहे. मग आता त्यांचा भाव काय होता तिथं? मी नर्मदेच्या जवळ आहे. आणि आता काय म्हणायला लागल्यात? मी नर्मदेच्या जवळ नाही. मग अभाव झाला का नाही? कुणाचा अभाव झाला? नर्मदेचा नाही, अंतकरणाच्या ठिकाणी अभाव झाला. आणि भाव काय होता तिथं? बर ते आणखी जरा माऊली जरा थोडंसं आणि चिंतन मांडतो. आता तिथं जे काही ओंकारेश्वर वगैरे आहे ते त्याचं ज्ञान तुम्हाला आहे का त्याला आहे? काय कुणाला आहे? त्याला माहिती आहे. तुम्ही काय म्हणता महाराज? जड मूळ चेतन आहे म्हणून दृश्य त्याला ज्ञान आहे ते. बर त्याच्यावर ते अध्यस्त कल्पना कुणी केली? हे वेदांताचा विषय आहे. कुणी कल्पना केली? अंतकरणात केली. आणि आत्म्याच्या ठिकाणी देश काल वस्तू मावळ नाही मावळला. जोपर्यंत देशाचा काळाचा वस्तूचा भेद आमच्या ठिकाणी मावळत नाही, आम्ही देशानं मर्यादित झालो. जसं आता मी कावण्यात आहे, कोल्हापुरात नाही. आणि आत्मवस्तू कावण्यात आहे काय? कोल्हापुरात आहे. व्यापक आहे ते. बरं तुमचं घटाकाश हेच कोल्हापुरातलं आकाश आहे ना. मग आमचं काय झालंय आता? जे अखंड आकाश आहे की नाही, अखंड 81 पावलो आम्ही म्हणतात. अखंड 81 पावलो आम्ही आकाश झालो. बघा बाबा, आम्ही आकाश झालोय का आम्ही घटाकाश झालोय? घटाकाश झाला तरी चांगला आहे, पण घट होऊ नका. घटाकाश झालं चालतंय, कारण घटाकाशाचं आणि बाहेरच्या आकाशाचं ऐक्य आहे, अखंड ऐक्य आहे. उपाधीनं जरी भेद दिसला तरी सुद्धा. म्हणून ते काय म्हणले, तुझा हा घट फोडून आतल्या चैतन्याचं, जीवाचं आणि शिवाचं, शिव म्हणजे माया विशिष्ट चैतन्य आणि जीव म्हणजे अविद्या विशिष्ट चैतन्य. आणि माया विशिष्ट माया उपाधी काढली आणि जीवाची अविद्या उपाधी काढली तर उपाधी रहित असलेलं जे चैतन्य आहे त्यांचं ऐक्य आहे, अखंड आहे. मग ते काढण्यासाठी घट फोडून करायचं नाही ऐक्य. घट असता तसं देह असतानाच आम्हाला मी देह नसून, मी घट नसून, मी एक चैतन्य आहे. पण हे चैतन्य आहे हे समजण्यासाठी त्याच्या अगोदर मी देह कसा नाही, हा देहांकार मी कसा नाही, माझा अहम जो शुद्ध होता तो या घटाला कसा लागला, या देहाला कसा लागला, आणि लागला नसताना माझ्या बुद्धीने कसं ते भ्रम धारण केला, ही धारणा माझी कशी बळकट झाली, त्या संवेदना मी कशा ग्रहण केल्या, त्या संवेदना मी ग्रहण केलं. त्यांनी त्या ठिकाणी 100 दिवस त्या ह्या सगळ्या प्रपंचिक गोष्टीपासून ते दूर होते. त्यांचं अंतकरण दूर होतं, पवित्र झालं होतं, शांत झालं होतं.
त्या वासना त्रास देत नव्हत्या, इकडचा मोह चिटकत नव्हता, मी माझं त्या ठिकाणी नव्हतं. त्या काळामध्ये त्यांना आनंद वाटत होता. अंतःकरण कसं होतं, निर्विकार, कारण ते वातावरण तसं भारीत वातावरण आहे. हा, तसं आता या ठिकाणी त्यांनी तिकडनं आले, पण तिकडचं जसं पाऊस पडून गेला ओलावा राहतो तसं तिकडने आले, तरी अंतःकरणामध्ये त्याच्या ज्या सुखद संवेदना आहेत, त्याच्या स्मृती आहेत, स्मृती ते संस्कार आहेत, ते त्यांच्या अंतःकरणात ज्यावेळेला प्रगट होतील त्यावेळेला आणि परत शांत. आणि इकडच्या स्मृती जाग्या झाल्या. ज्या वेळेला इथं बसून सुद्धा नर्मदे मातेची आठवण आली तर त्यांना याच ठिकाणी नर्मदे मातेचं सानिध्य आहे, आणि याच ठिकाणी तिथं बसून घराकडची आठवण आली तर तिथं घर आहे. मग म्हणजे आम्ही आमचं घर कुठं बांधलं, निरंजनी आम्ही बांधिले. आम्ही आता घर ह्याचं बांधलंय, ह्याचं घर बांधल्यानंतर मी माझं हे दुसरं घर बांधलं, त्यानंतर करते भोगतेपणाचं घर बांधले, जन्म मृत्यूचं घर बांधले. हे अशी सगळे आम्ही घर बांधले. निरंजनाला घर बांधायची काय गरज आहे, सगळं विश्वच माझं घर आहे, आणि त्याला घर कुठलं बांधतात त्यावेळेला, आणि तो काय देश काळ वस्तून मर्यादित आहे त्याला घर बांधायला, त्याला राहायला काय अवयव आहेत त्यावेळेला, त्याला काय घर बांधायची, अहो त्याचंच घर आहे सगळं, आम्हीच त्याच्यावर कब्जा करायचा प्रयत्न चाललाय सगळं. सगळं तोच आहे. नसलेला आम्ही आहे म्हणायला लागलोय, असलेला आहे तो आम्ही समजून घ्यायला तयार नाही. म्हणून त्या ठिकाणी हा विषय आणखीन खूप आहे सांगण्यासारखं, पण आता वेळ झाली म्हणून मी थांबतो, त्यांना पण जायचं आहे. मग हा विषय आपला स्वांतकरण जिता, सकळ कामोपशांत, कामोपशांता म्हटले ते, कामना शांत व्हायला लागल्या. म्हणून त्या ठिकाणी पहिला सांगितलं मी, पहिल्यांदा संवेदना, नंतर भावना, नंतर वासना आणि नंतर कल्पना. 4 गोष्टी होतात विठ्ठलराव. पहिल्यांदा संवेदना होतात, सांगतो की कल्पना म्हणजे हालत नाही नंतर परत. एकदा चित्तात ती कल्पना बसली की कलियुग निर्माण झालंच म्हणून समजायचं. हा, दृढ झालं एकदा, ते हालतच नाही. मग कल्पना झाली म्हणजे एकदम काळ्या पांढऱ्या रगडावरची काळी रेग. विठ्ठल विठ्ठल म्हटलं की विठ्ठल उठतोयच, आबा म्हटलं की उठतोयच, म्हणजे काय वासना कल्पनेमध्ये रूपांतर झाली. मग तशा संवेदना, भावना, वासना आणि मग कल्पना. मग वासना आणि कल्पनेमध्ये काय फरक आहे, तर चहा आणि कॉफी समोर ठेवली तर ज्याला चहा आवडतोय तो कॉफी नको म्हणतोय, त्याला म्हणायची कल्पना, तेच पाहिजे. अहो हे घ्या चांगलं नाही, नको, हेच पाहिजे मला, असाच पाहिजे. तसं हे आमची वासना आता कल्पना रूपानं कार्य करायला सोडायला तयार नाही. ती वासना निर्माण होतीये, आणि ती निर्माण झालेली कशी कार्य करते हे पण आम्हाला समजेना झाले. ती कल्पना झाली, घट्ट झाली एकदम. बघा की महाराज, तो अक्षर पुरुष जो आहे अज्ञान, जायला तयारच नाही, जागा सोडायला तयार नाही. जागृतीतनं तुम्ही स्वप्नात निद्रेत जाता. महाराज म्हणतात त्यांची आवडती ओवी आहे कोणती, साचची पुढती विरा, न्यायचा स्वप्न जागरा, ब्रह्मभावा सासू करा. मग आता ब्रह्मभाव तुम्ही आम्ही किती दिवस उपभोगला हो. हा ब्रह्मभाव आम्ही आतापर्यंत 50 वर्षात किती वेळा उपभोगला हो, भोगला का नाही. आणि मग कुठं आला परत, जागृती स्वप्न येते ना. मग जागृती आणि स्वप्न कुठं आलं ते, मग संतांची मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वप्न आणि समाधी हे कोणाची अवस्था आहेत, नाही ज्ञानाच्या. आणि जागृती आणि सुषुप्ती ही अज्ञानाची. त्याला काय सांगितले, तर जागृतीमध्ये सुद्धा त्याचा तो देहभाव आहेच, आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा तो देहभाव आहेच. देहभाव म्हणजे सुषुप्ती, घन अज्ञान सुषुप्ती. आणि ज्ञानाला स्वप्न अवस्था काय सांगितलं, तर ज्ञानाला स्वप्न जाग झाल्यावर जसं खोटं आहे, जाग झाल्यावर स्वप्न खोटं आहे, निद्रेतनं जागा झाला हो, तसं ज्याला हे स्वप्न वाटायला लागलं सगळं, त्याला ते स्वप्न ज्ञानाची अवस्था झाली ती. हा, त्याला ही ज्ञानाची अवस्था, हे सगळं स्वप्न वाटायला लागलं.
मग आपल्याला हे स्वप्न वाटत नाही, आता सगळं सत्य वाटतंय. हा, सगळं सत्य. म्हणून स्वप्नावस्था ही ज्ञानाची सांगितली. म्हणजे ज्ञानी स्वप्नावस्थेत असतो, आपल्या नव्हे, त्या अज्ञानाच्या स्वप्नावस्थेत नव्हे, ज्ञानाच्या स्वप्नावस्थेत असतो तो. हे त्याने हा आहे घ्या की. मग त्यामध्ये स्वप्नातली जागृती ती आता असू दे. ते काय वेदांतात लई डोकं फोडून घ्यायचं कशाला, तो विषय द्यायला नको. पण हे स्वप्न आहे, समारोप करा आता. हे स्वप्न आहे हे तर लक्षात यायला पाहिजे का नको. बरं, तिथनं जागा झाल्यावर स्वप्न आहे कळते की नाही. आणि हिथं कुठं काय कळायला लागले अजून का. हे अखंड स्वप्न आहे. किती वेळा जागृतीत आला, किती वेळा झोपला, परत किती वेळा जागृतीत आला, पण स्वप्न आहे हे अजून कळेनाच. स्वप्न आणि महाराज तर सांगतात स्वप्न जाते, निद्रा येते, सुषुप्ती येते, सुषुप्तीत जाते, जागृतीत येते, जागृतीत जाते, स्वप्न येते. म्हणजे तिन्ही अवस्था खऱ्या नाहीत. मग तिन्ही अवस्था खऱ्या नाहीत हे ज्याला कळतंय तो समाधी अवस्थेत. का तर तिन्ही अवस्था खऱ्या नाहीत, पण तिन्ही अवस्थांना जाणणारा खरा आहे की. मग त्याच्या ठिकाणी जो सम आहे ते विषम ही आहेत. कोणकोणत्या विषम धुवून सांडिले, जागृती विषम, स्वप्न विषम, सुषुप्ती विषम. आणि मग सम कोण, जागृतीतला जाणणारा सम, स्वप्नातला जाणणारा सम, सुषुप्तीतला जाणणारा सम. आणि त्याच्या ठिकाणी धी म्हणजे बुद्धी आमची स्थिर झाली तर मग म्हणायची आमची समाधी अवस्था लागली. मग अशी समाधी अवस्था आणि स्वप्न अवस्था ज्ञानाची आहे, आणि सुषुप्ती अवस्था जागृती अवस्था अज्ञानाची आहे. आणि ही दोन्ही अवस्था कळण्यासाठी आमचं अंतःकरण जागं पाहिजे. नाहीतर तेवी ह्या अवस्था कुठल्या कुणाच्या आहेत, सगळ्या अंतःकरणाच्या आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती. आणि समाधी अवस्था तुर्य अवस्था आहे, चौथी अवस्था आहे, ती प्रत्येकात्म्याची आहे. मग प्रत्येकात्म्याच्या ठिकाणी जर जागा असलो तरच कळणार हे, ही जागृती आहे, ही स्वप्न आहे, ही सुषुप्ती आहे, तरच कळणार हे, नाही तर कळणार नाही. म्हणजे स्वप्न सुद्धा कळण्यासाठी जागृती असायला पाहिजे, निद्रा कळण्यासाठी सुद्धा जागृती असायला पाहिजे, आणि जागृती कळण्यासाठी सुद्धा जागृतीच असायला पाहिजे. स्वरूप जागृती असायला पाहिजे त्याचा अर्थ आहे. म्हणजे खरी जागृती म्हणजे समाधी. समाधी असली, धी जर आमची स्थिर असली, शुद्ध असली, तर जागृती स्वप्न सुषुप्ती हिचं निरसन होणार आहे, नाहीतर होणारच नाही. ते कोण कशाच्या माध्यमात होणार आहे, तया स्वंतकरण सकळ काम उपशांत. आणि मग परमात्मा परवता दूर नाही. तूच परमात्मा रूप आहेस, जीवच परमात्मा रूप आहेस, जीवच ब्रह्मरूप आहे. म्हणून ते जीव ब्रह्मैक्य बोध जो आहे तो संत कशाच्या माध्यमातून करून देतात, तत्त्वमासी, तू देह नसून तू तत्वरूप आहेस. असो हा विषय आहे. आणखी चिंतन करण्या एवढं काय रे, आम्हाला काय भूक लागत नाही, कारण तुम्ही शेतकरी मंडळी आहात, त्यामुळे तुम्हाला भूक लागते. असा झालेली वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री